तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव मराठी ट्रेडर ईश्वर. तर मी तुम्हाला सगळं बेसिक पासून शिकवणार आहे की मराठीतून तुम्हाला सगळं शिकवणार आहे की ट्रेडिंग कशी करायची असते, तुम्हाला ट्रेडिंग मध्ये झोन मार्किंग कशी करायची असते, बाय कसं करायचं असतं, सेल कसं करायचं असतं. तुमचं कॅपिटल एवढं आहे तर त्यासाठी तुम्ही किती क्वांटिटी घेतली पाहिजे हे सर्व काय तर मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. त्याही आधी माझं नाव पूर्ण ईश्वर जगदीश आडके आहे. ही माझी पहिलीच व्हिडिओ राहणार आहे. सो लेट स्टार्ट. तर सर्वात प्रथम आपल्याला जर का चार्ट्स बघायचे असतील की चार्ट्स कुठनं बघायचे, ट्रेडिंग व्ह्यू कडे बघायचे की ऍप मध्ये बघायचे डायरेक्ट, तर सर्वात बेस्ट आहे ट्रेडिंग व्ह्यू. जेव्हा तुम्ही क्रोमवर जाशाल तर तुम्हाला काय तर ट्रेडिंग व्ह्यू असं नाव येईल. त्याच्यात तुम्हाला अकाउंट सोपं आहे सगळं. तर मी जे काय आहे तर आज सर्वात प्रथम तुम्हाला सांगणार आहे मराठीतून की झोन कसे मार्क करतात, झोन मार्किंग कशी केली जाते, झोन हे नक्की काय असतं, सपोर्ट काय असतं, रेजिस्टन्स काय असतं, ते सर्व मी तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. तर मित्रांनो, मी स्पेशली फोरेक्स मध्ये ट्रेड करतो. त्याच्यात पण दोन मार्केट आहे, एक फोरेक्स मार्केट आणि एक इंडियन मार्केट. ओके, तर सर्वात बेस्ट आहे फोरेक्स मार्केट. तर आता मी तुम्हाला याच्यात टाइम फ्रेम पण असतात, 5 मिनिट टाइम फ्रेम, 15 मिनिट, 10 मिनिट, 1 आवर, 4 आवर. तर स्पेशली तुम्हाला झोन कोणत्या टाइम फ्रेम वर मार्क करायचे, तर तुम्हाला झोन 1 आवर टाइम फ्रेम वर मार्क करायचे. ओके, तर आता तुम्ही इकडे बघू शकता मी हे काय केलेलं आहे तुमच्यासाठी, तर हे झोन मार्क आधीच करून ठेवलेले. आता पण मी ते रफ करून तुम्हाला व्यवस्थित झोन मार्किंग करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम झोन मार्किंग करायचे. तर झोन जे आहे तर आपल्याला काय करायचं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचा. तर सपोर्ट काय आणि रेजिस्टन्स काय. सपोर्ट म्हणजे जो आपल्याला पाठिंबा देतो, जिथनं आपण वरती उठतो, कोणाचा तरी सपोर्ट घेऊन काय आपण वरती उठतो आहे. तसंच मार्केट पण कोणाचा तरी सपोर्ट घेऊन वरती जात आहे. तर आपल्याला इकडे बघायला भेटतंय की हा एक सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोन मी कसा मार्क केला, तर इकडे बघा, तर इथं एकदा मार्केटने रिस्पेक्ट केलं, मार्केटने इथनं उंची उडी घेतलेली आहे, मार्केटने इथनं एक सपोर्ट घेतलेला 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 आहे. तर याला आपण काय म्हणतो, तर सपोर्ट झोन. जिथे जिथे तुम्हाला असं दिसतंय की म्हणजे इथनं मार्केट काय होतंय तर वर चालतंय, इथनं मार्केट काय होतंय वर जातंय, इथनं मार्केट काय होतंय वर जातंय, इथनं मार्केट काय होतंय वर जातंय, इथनं मार्केट काय होतंय वर जातंय. तर सिंपल तुम्हाला काय करायचंय, तर हा जो रेक्टँगल जे काही झोन मार्किंग साठी त्यांनी दिलेलं आहे, मी इकडे तुम्हाला दाखवतो. तर स्पेशली समजा आपल्याला दिसतंय की हा आता डबल एकदा दाखवत तुम्हाला असं दिसतंय की इथनं मार्केट वर गेलं, इथनं मार्केट वर गेलं, इथनं मार्केट वर गेलं, इथनं मार्केट वर गेलं, इथनं मार्केट वर गेलं. तर तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला स्पेशली देऊन फक्त आणि फक्त असं एक झोन मार्किंग करायचे आहे. ओके, सपोर्ट मध्ये तेवढंच आहे, मी काही तुम्हाला जास्ती सांगणार नाही. सपोर्टला तुम्ही बाय करा आणि रेजिस्टन्सला तुम्ही सेल करा, आपल्याला तसं कधीच करायचं नाही. ते काय तर रिटेल ट्रेडर जसं करतात, आपण सपोर्टवर बाय पण करणार नाही आणि रेजिस्टन्सवर सेल पण करणार नाही. मी तुम्हाला सांगाल की
सेल कधी करायचंय, बाय केव्हा करायचंय, अप ट्रेंड काय आहे, डाऊन ट्रेंड काय आहे, इंडिकेटर्स वगैरे आपण काहीच वापरणार नाही, कारण की हे सर्व रिटेल ट्रेडर्स इंडिकेटर्स वगैरे वापरतात. आणि मी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे की तुम्हाला पटकनपणे पुढं जायचं कसं. जर का तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की पाहावं लागणार आहे आणि हे जे काही रूल्स सांगणार आहे मी ते नक्की फॉलो करावं लागणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो रेजिस्टन्स कसा मार्क करायचा. आता रेजिस्टन्स काय, जिथनं मार्केट रिव्हर्सल खाते, म्हणजे तुम्हाला एकदा मी डबल एक दाखवून देतो. आपल्याकडे दोन झोन आहे, एक सपोर्ट झोन, एक रेजिस्टन्स झोन. इथनं मार्केट सपोर्ट काय, जिथनं मार्केट वर होते, सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स. तुम्हाला इकडे लिहून पण द्यावं लागलं. हा आपला रेजिस्टन्स झोन. ओके, आणि हा आपला सपोर्ट झोन. आपल्याकडे दोनच प्रकारचे काय झोन राहत असणार आहे. सपोर्ट काय, जिथनं मार्केट वर जायला निघतंय. रेजिस्टन्स काय, जिथनं मार्केट खाली येत आहे. पण मग आपण हे झोन्स केव्हा मार्क करणार, कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्याला अशी झोन्स जे आहे त्या एरियापासून, त्या XYZ प्राइस पासून ते रिव्हर्सल खाताना दिसत आहे, तेव्हाच आपण काय करणार आहे, झोन मार्किंग करणार आहे. तर यालाच आपण सिंपल काय म्हणू, तर झोन मार्किंग. ओके, आता मी तुम्हाला तरी दुसरीकडे दाखवून देते. तुमच्यासाठी एक असं मी सांगाल की तुम्ही बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग कशात करा, तर झोन्स मध्ये बॅक टेस्टिंग करा. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो. आता इथनं काय, आपण एक रेजिस्टन्स मार्क करणार. मी रेजिस्टन्स कसा ओळखला, तर मी रेजिस्टन्स असा ओळखला का जिथनं मार्केट कंटिन्यू रिव्हर्स खाते. आता तुम्ही बघत आहेत का, सपोर्ट पण याच्यात ही ऍडव्हान्स कन्सेप्ट झाली थोडी, की जेव्हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होतो तर तोच रेजिस्टन्स काय बनतंय, ते सपोर्ट बनतोय. तुम्ही एक लक्ष दिलं तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आता इकडे जेव्हा बघत असाल तुम्ही की किंवा जो काही सपोर्ट आहे तो जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर तो आपोआपच रेजिस्टन्स बनणार आहे. तुम्ही इकडे बघशाल की इकडे बघून घ्या, सपोर्ट 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 ब्रेकआउट. ओके, आता आपण काय शिकलोय की जिथनं मार्केट वर जात आहे ते काय, सपोर्ट. ओके, जिथनं मार्केट वर गेलं डबल आला, वर गेलं सपोर्ट, डबल वर गेलं डबल एक सपोर्ट घेतला, डबल वर गेलं सपोर्ट घेतला. ठीक आहे, पण नंतर मार्केटनी इथं काय केलं, लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट काय तर खाली, म्हणजे सेलर्सनी लिक्विडिटी ग्रॅब केली आहे. पण जेव्हा तो सपोर्ट ब्रेक झालेला आहे तिथनं काय झालेलं आहे, रेजिस्टन्स. मग आपण तिथं काय शिकलो रेजिस्टन्स मध्ये, की जिथनं मार्केट खाली येते तो रेजिस्टन्स. हा का आला एक रेजिस्टन्स, दुसरा रेजिस्टन्स, तिसरा रेजिस्टन्स, चौथा रेजिस्टन्स, पाचवा रेजिस्टन्स. मग मार्केटने डबल एक रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून इथं काय केलंय, रिटेस्ट केलंय. ओके, तर हे जे काही आहे तर याला आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोन्स कसे मार्क करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलोय. तर मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. फर्स्ट व्हिडिओ आहे, नेक्स्ट व्हिडिओ कोणती पाहिजे तेही सांगा. आणि मी तुम्हाला 0 to hero नॉलेज देणार आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक्स तर तुम्हाला डायरेक्ट प्रो ट्रेडर, इमोशन्स कसे कंट्रोल करायचे, लिक्विडिटी ग्रॅब कुठं होती, तुमचे कोणते सेटअप फॉलो करायचे, ट्रेड केव्हा घ्यायचा, ट्रेड केव्हा नाही घ्यायचा, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व मी तुमच्यासोबत मी पण छोट्या अकाउंटवरनं मोठा अकाउंट ग्रो करणार आहे. आपण सर्व सोबतच ग्रो. मित्रांनो धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.